काल पंचवटी पोलीस स्टेशन येथे एक विवाहित महिला नामे नेहा संतोष पवार वय 27 वर्ष राहणार साई समृद्धी सिद्धेश्वर नगर हिरावाडी पंचवटी नाशिक यांनी कोणते तरी विषारी औषध प्राशन करून त्यांच्या राहत्या घरी 1 वाजता विषारी औषध प्राशन केलं आणि त्यांना उपचाराकामी सद्गुरू हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असते ते साधारणतः 4 वाजता मयत झालेले आहेत. तर सदर ठिकाणचा आपण अपमृत्यू दाखल केला 254/25 आणि त्यानंतर तपास चालू केल्यानंतर असे निदर्शनात आले की सदर महिलाचा मानसिक शारीरिक छळ होत होता आणि तिने मृत्यूपूर्वी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली तिच्या भावाला आणि व्हॉट्सअपवर पाठवला. तिच्या भावाने ते वाचल्यानंतर आपल्याकडे तक्रार दिलेली आहे. तर त्या चिठ्ठीमध्ये साधारणतः त्या महिलेने नमूद केले की 4/6/25 रोजी तिचा विवाह झाला आहे. इसम नामे संतोष पंडित पवार आणि ती हिरावाडी इथे वरील पत्त्यावर राहायला होती. लग्न झाल्यापासून तिची सासू तसेच ती नंदा आणि पती हे तिला माहेरून पैसे घेऊन ये हुंडा म्हणून पैसे घेऊन ये, तसेच ती आजारी असताना तिला औषध उपचार न करता तिला टोमणे मारणे किंवा तिच्या माहेरचे नाते कोणी मयत झाले तर तिला जाऊ न देणे, तसेच तिच्या चरित्रावर पती हा सतत संशय घेत होता आणि तिला सारखा मानसिक त्रास देत होता. तर या छळाला कंटाळून तिने काल विषारी औषध प्राशन केलं आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे. तिचं आपण PM वगैरे रिपोर्ट आल्यानंतर आज रोजी तिच्या भावाच्या तक्रारीवरून आपण सदर आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आपण सदर मयत महिलेने ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे तसेच आपण प्राथमिक चौकशी केली तर त्यानुसार यामध्ये आपण 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. पती संतोष पवार, सासू जिजाबाई पंडित पवार आणि 3 नंदा शीतल अशोक अहिरे, सौ मीनाक्षी शीतल अहिरे, भारती दत्ताराम पवार. तर अशा प्रकारे आपण ह्या महिलेच्या अपमृत्यूनंतर तत्काळ तपास करून तिच्या भावाच्या फिर्यादीवरनं तत्काळ गुन्हा दाखल केला आहे आणि यातील आरोपींना आपण अटक केली आहे.